बातमी पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यातून समोर आली आहे। वाडा तालुक्यातील गांद्रे व ऐंशेत गाव परिसरामध्ये बिबट्याचा वावर असल्याची माहिती मिळत आहे। गांद्रे व ऐंशेत गाव परिसरामध्ये बिबट्याचा वावर असल्याचे गावकऱ्यांकडून सांगण्यात येत असून ग्रामपंचायत हद्दीत बिबट्याचा वावर असल्याचे फलक देखील ग्रामपंचायतच्या दर्शनी भागात लावण्यात आलेले आहेत। स्थानिक लोकांकडून वन विभागाकडे तक्रार आल्याने तात्काळ दखल घेऊन त्या ठिकाणी वन विभागातर्फे सावधानतेचा इशारा व खबरदारी देण्यात आलेली आहे। त्या स्वरूपाचे फलक देखील गांद्रे व ऐंशेत गाव परिसरामध्ये रस्त्याला लावण्यात आलेले आहेत। ऐंशेत गावातील ग्रामस्थ संतोष ठाकरे यांच्या सांगण्यानुसार गाव परिसरामध्ये बिबट्याचा वावर असून 2 वर्षापूर्वी बिबट्या दिसला होता। यावेळी त्यांनी कोंबडा देखील खाल्ल्याची घटना घडली होती। तसेच 5 ते 6 दिवसांपूर्वी बिबट्या प्रत्यक्ष दिसला असून कुत्रा तसेच डुकराची शिकार केल्याचे सांगण्यात येत आहे। दरम्यान वन क्षेत्रपाल पश्चिम वाडाचे अधिकारी VP लेंडे यांनी घटनास्थळी भेट देऊन सदर विषयाची माहिती घेतली। यावेळी ग्रामस्थांकडून सांगण्यात आले की या परिसरामध्ये बिबट्या फिरत आहे। काही ठिकाणी बिबट्याच्या पायाचे ठसे देखील दिसून आले आहेत। वन विभागाने त्यानुसार दखल घेऊन मागील काही दिवसांपासून उपाययोजना चालू केली आहे। खबरदारीचे उपाय म्हणून रात्री घराबाहेर पडू नका। आवश्यकता असल्यास गटागटाने हातात काठी घेऊन बॅटरी घेऊन बाहेर पडा। लहान मुलांना अंधारामध्ये बाहेर फिरून देऊ नका। बिबट्या सहसा जाणीवपूर्वक माणसावर हल्ला करत नाही। बिबट्याला हाकलण्यासाठी त्यात दगड मारू नये व त्याचा पाठलाग करू नये, ते आपणास धोकादायक ठरू शकते। बिबट्या आल्यास भांडी वाजवा, फटाके वाजवा, जोरजोराने आरडाओरडा करा। घराच्या बाजूने रात्रीच्या वेळी लाईट चालू ठेवावी, असा सावधानतेचा इशारा पश्चिम वाडाचे वनक्षेत्रपाल VP लेंडे यांच्याकडून देण्यात आला आहे। माझं नाव संतोष रघुनाथ ठाकरे, राहणार ऐंशेत, तालुका वाडा, जिल्हा पालघर। आमच्या इथे 5-6 दिवसापूर्वी वाघाचा वावर होता। आम्हाला प्रत्यक्ष दिसण्यात आला आणि तो डुकरांच्या मागे लागला होता। 2 दिवसापूर्वी एक कुत्रा त्यांनी खाल्ला होता। नंतर तसाच आमच्याकडनं येऊन गेल्यानंतर तो गांध्याला गेला। गांध्याला त्यांनी काहीतरी डुक्कर खाल्लं असं ऐकण्यात आलं। आम्ही फॉरेस्टला कळवलं। फॉरेस्टवाल्यांनी आमच्याकडं बॅनर वगैरे लावले, सावधानीचा इशारा दिला लोकांना का दक्षता घ्यावी म्हणून। आणि आमच्या शेतात त्याला आम्ही प्रत्यक्ष ठसे बघितले आणि माझ्या गाड्यांनी त्याला रात्री 3 वाजता त्याला दिसण्यात आला, शेतामध्ये होता। आता 2-4 दिवस झाले, आता इकडे काही त्याची दिसत नाही। गांध्या साईडने गेलाय, पण तो एवढ्या एरियात फिरतो, रात्री येतो। आणि लोकांचं म्हणणं, माझी इच्छा अशी आहे का लोकांनी पहाटे फिरायला येते, रस्त्याला येतात, त्यांनी रात्री किंवा संध्याकाळी 6च्या नंतर फिरू नये आणि सकाळी 5 वाजेपासून 7 वाजेपर्यंत तरी बाहेर निघू नये, कारण तो रात्री कुठे त्याचे भक्ष्य शोधण्यासाठी निघत असतो, फिरत असतो। असा कुठला प्रकार झालाय? असं त्यांनी एकदा डुक्कर पकडलेला आढळला, एक कुत्रा एकाचा घरातून कुत्रा खिचून नेला, ते एक आढळलंय। दुसरं काय त्याच्या दिसण्यात आलं तर तो कशावर पण करू शकतो, जेम घेऊ शकतो। गावामध्ये सावधानता म्हणून कुठला प्रकार? अशा फॉरेस्टला आम्ही कळवल्यानंतर त्यांनी बॅनर लावलेत। आम्ही व्हॉट्सअपला सुद्धा टाकले होते, ऐंशी ग्रुपला बातमी टाकली होती आणि गावाच्या बाहेर बॅनर लावून दिलेत फॉरेस्टवाल्यांनी का बाहेर निघू नये, सावधान। सध्या गावामध्ये दक्षता म्हणून तुम्ही कशा प्रकारे काळजी घेता? तर आम्ही आता सगळे लोकांना सांगितलं, रात्री शक्यतो लोक आमची निघत नाही बाहेर आणि सकाळी पण लोक पहाटे फिरायला जात नाही। काय काम करायचं असेल दिवसात करून संध्याकाळी घरी येतात। कॅमेरा लावून ना कोंबडा आमचा ठेवला, तेव्हा रात्री 3 वाजता कोंबडा रात्री 3 वाजेपर्यंत आमच्या माणसाला समजलं कुत्रा खाल्ला आणि इकडे आमच्याकडे डुक्कर खाल्ला असं आम्हाला समजण्यात आलं। दादांना पण आम्ही फॉरेस्टवाल्यांना कळवले। आता सकाळच्या दरम्यान अनेक लोक इथे फिरण्यासाठी येतात, अशांना आपण कुठला संदेश द्या? आपली तर इच्छा आहे का सकाळी लवकर पहाटे लोकांनी अंधारात तरी निघू नये आणि संध्याकाळी ते अंधार पडल्याच्या नंतर पण बाहेर पडू नये, कारण तो कधी रात्र पाहूनच बाहेर पडतो। दिवसात कधी कवचित दिसतो, तर रात्रीचा जो वावर असतो रात्री फिरतो, तर लोकांनी तरी बाहेर पडू नये। गावामध्ये सावधानता म्हणून काय करण्यात आली, कुठली दक्षता घेण्यात आली आहे? लोकांना आम्ही व्हॉट्सअपला टाकलंय, बातमी व्हॉट्सअपला टाकली होती आमच्या ग्रुपला आणि बोर्ड लावलेत। आणि शिकला येताना एंट्रीला आम्ही एक फॉरेस्ट बोर्ड लावलेला आहे, त्या लोकांनी सावध केली आहे।